पावसाळ्यात डास मोठ्या प्रमाणात वाढतात. अनेक वेळा डास चावण्याचा त्रास अनेकांना सहन करावा लागतो. परंतु काही जण असं म्हणतात की आम्हाला जास्त डास चावतात. हे खरं आहे का? यामागे नक्की कोणतं कारण आहे आणि कोणत्या रक्तगटातील लोकांना जास्त डास चावतात याच विषयी डॉक्टरांकडून जाणून घेऊयात. जर एखाद्या रक्तगटातील लोकांना अधिक डास चावत असतील तर त्या लोकांनी आपल्या शरीराची काळजी कशी घेतली पाहिजे याविषयीही डॉक्टर सांगतायत. नमस्कार, मी डॉक्टर हेमंत पाटील फ्रॉम दिवा. आजकाल आपण बघतो की डासांच्या प्रादुर्भावामुळे खूप आजार होतात. मलेरिया, डेंग्यू, फिलारियासिस सारखे आजार हे डासांच्या प्रादुर्भावामुळे होतात. हे डास आपल्या घराच्या आजूबाजूला म्हणजे सांडपाण्यामध्ये किंवा घरामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये, फ्रीजचं पाणी असेल, एसीचं पाणी असेल, याच्यामध्ये किंवा आपण ड्रम वगैरे भरलो याच्यामध्ये जे डास असतात त्याच्यामुळे हा प्रादुर्भाव जास्त वाढतो डासांचा. एक प्रश्न असा आहे तो वारंवार की कोणत्या ब्लड ग्रुप असेल त्या व्यक्तीला किंवा कोणत्या ब्लड ग्रुपमध्ये जास्त डास चावण्याची शक्यता असते. तर याचं उत्तर असं आहे की ओ पॉझिटिव्ह यांना ब्लड ग्रुप असतो, ओ रक्तगटवाल्यांचा, त्यांना जास्त डास चावण्याची शक्यता असते. याचं मागचं कारण म्हणजे की त्यांच्यामध्ये जे अँटीबॉडीज असतात ते किंवा जे प्रोटीन्स एक वेगळ्या प्रकारचं प्रोटीन्स असतं, या प्रोटीनमुळे तसं एक होऊ शकतं. हे असं एक सायंटिफिक रिझन आहे त्याच्यामागे. बरं, याच्यापासून आपल्याला अशी काळजी घ्यायची आहे की सांडपाणीचा निसर्ग होऊ देणे, घरामध्ये पाणी न साचू देणे, तसंच आपण झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, लांब कपडे घालणे म्हणजे स्लीव्ज जे असतात ना तसे कपडे घालणे, या गोष्टी फक्त एक साधा सोपा उपाय. थँक्यू. तर मंडळी, आपण पाहिलं की ओ पॉझिटिव्ह रक्तगट असणाऱ्या लोकांकडे डास अधिक आकर्षित होतात. त्यांच्या रक्तामध्ये असणाऱ्या अँटीबॉडीजमुळे त्यांचं रक्त डासांना आकर्षित करतं आणि यामुळेच या रक्तगटाच्या लोकांना अधिक प्रमाणात डास चावतात. तुमचं देखील रक्तगट ओ पॉझिटिव्ह असेल किंवा नसेलही, आणि जर तुम्हाला डास अधिक प्रमाणात चावत असतील तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मच्छरदाणीचा उपयोग करा, वेगवेगळ्या सेफ्टी क्रीम्स लावा आणि त्यासोबतच आजूबाजूला घराच्या जर सांडपाणी असेल तर ते स्वच्छ करा. साक्षी पाटील, लोकल 18, ठाणे.